तर त्यामध्ये दोन घटक म्हणजे एक आहेत राज्यातील सर्व असे पालक ज्यांचे पाल्य सेमी इंग्रजीच्या शाळांमध्ये, सरकारी सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, आणि दुसरा घटक म्हणजे इंग्रजी माध्यमातील पदविकाधारक, उच्च पदविकाधारक हे तरुण वर्ग, ह्या तरुण महिला भगिनी आहेत. ह्या दोन घटकांचं हे आंदोलन आहे. मुळामध्ये शासनाने सेमी इंग्रजी शाळा 19 जून 2013च्या शासन निर्णयाने सुरू केल्या खऱ्या, परंतु 2013 ते 2024 उगवला तरीही ह्या शाळांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षक हे दिले गेले नाही. विविध पालक संघटना असतील, पालक असतील, यांनी अनेकदा टाहू फोडला आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या CO साहेबांपाशी किंवा विविध निवेदनं दिली आपल्या स्थानिक पुढाऱ्यांपाशी. मात्र शासन निर्णयामध्ये ज्या तरतुदी दिल्या होत्या की प्रत्येक सेमी शाळेला आम्ही एक इंग्रजी माध्यम शिक्षक नक्की देऊ, तुमच्या लेकरांना एक इंग्रजीचा शिक्षक त्या शाळेमध्ये नक्की देऊ, हे सांगितलंही असताना गेली 11 वर्ष झाली आहे त्या शासन निर्णयाची कुठलीही अंमलबजावणी होत नाहीये. ते लेकरं शाळेत जाते जरूर, शाळा फक्त नावालाच सेमी इंग्रजी राहिल्या, परंतु आत दिलं जाणारं शिक्षण हे मराठी माध्यमातूनच दिलं जातंय. मग हा त्या बालकांच्या हक्कावरती गदा नाहीये का? हाही त्या पालकांची, त्या बालकांची फसवणूक नाहीये का? याला कुठंतरी वाचा फुटावी, ह्या अन्यायाला वाचा फुटावी आणि त्या पालकांच्या पाल्यांना, त्या बालकांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षक मिळावेत. हे कुठंतरी 11 वर्ष गेल्यानंतर माननीय प्रशासनाला कळलं आणि त्यांनी मागचा जो अनुशेष आहे की 11 वर्ष आपण हे शिक्षक दिल्यामुळे काय परिणाम झाले ते धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये त्यांना याचे गंभीर परिणाम दिसून आले आणि मग शासनाने ठरवलं की नाही, आता आपल्याला चालू शिक्षक भरतीमध्ये आपण जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाचे जे शिक्षक आहेत ते आपण या शाळांना उपलब्ध करून देतोय. नवे तर माननीय आयुक्त साहेबांनी हेही ठरवून ठेवलंय की मला शाळांचा दर्जा सुधारायचा आहे, मला त्या लेकरांना दर्जेदार शिक्षक द्यायचे आहेत. ज्या माध्यमाच्या शिक्षकांची मागणी आहे त्या माध्यम म्हणजे इंग्रजी माध्यमाची जर मागणी आहे तर मला ते शिक्षक देणं ह्या भरतीमध्ये बंधनकारक आहे आणि मी ते देणार आहे. आमची सर्वांची विनंती, पालक आणि अभियोग्यताधारक जे आहेत त्यांची विनंती एकच आहे, जो शासनाने 11 वर्षाच्या नंतर अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला, एक पाऊल पुढे टाकलंय, तर त्याच पद्धतीने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. इतर कुठल्याही विद्यार्थी संघटना असतील, इतर कोणीही जे स्थानिक पुढारी असतील, कुठलाही दबाव आणून याच्यामध्ये जर छेडछाड करत असतील, माननीय शासनाच्या कार्यपद्धतीमध्ये बाधा आणत असतील आणि त्या लेकरांना त्यांच्या हक्काच्या शिक्षणापासून जर वंचित करत असतील तर आज आम्ही 500च्या संख्येने इथे जमलोय. आम्ही 5000च्या संख्येने जमायला आम्हाला वेळ लागणार नाही, एवढं माननीय शासनालाही सांगायचंय आणि सगळ्यांना जे दबाव आणत असतील त्यांनाही ठणकावून सांगायचं आहे. हा लढा कोणाला नोकरी देण्याचा नाहीये, परंतु त्या लेकरांना शिक्षण देण्याचा नक्कीच हा लढा आहे. मी, माझा मुलगा, माझा पुतण्या, माझी भाची सगळे सेमी इंग्रजीला टाकणार आहे आणि ही शासनाची जबाबदारी आहे का त्या शाळेला इंग्रजी माध्यमाचा शिक्षक दिला गेला पाहिजे. दॅट्स ऑल. एवढं बोलून मी थांबतोय. So we all English medium teachers are here to provide good quality educations to all the in the ZP schools. So we all are very thankful to this government so that they have shown a very trust on all of us and given their results, and I assure you that we all be providing a very quality education to the children. That's all. Thank you so much. The poor families cannot afford the fees of private schools to teach their children in English medium schools. So government of Maharashtra had started Jilla Parishad schools, semi English medium schools and Mahanagar Palika also. And according to the GR of 2013, it was decided that English medium teachers will be allocated to these schools and a quality education will be given to children. But since 11 years it has not been happened and the seats are vacant and there are no English medium
teachers in that Zilla Parishad and Mahanagarpalika school. So the students are they are not getting what we say quality education through English, and the calibrated and the candidates which deserve that post, they have not got the job since 11 years. So I request our respected Kesarkar sir that in this upcoming recruitment, the chance should be given, prominent chance should be given to the English medium candidates, and this will be a forward step to improve the quality education of the Zilla Parishad schools and Mahanagarpalika schools, and it is the right of all children to see quality education and the best education from the English medium. Thank you.